गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललेलो होतो मुंबईला, कारण आमच्या रिलेटिव्हजनी कुर्ला या ठिकाणी घर घेतलेलं होतं. तर आम्ही वास्तुशांतीसाठी तिकडे चाललेलो. सकाळी-सकाळी छान-छान मेकअप केला आणि मग निघालेलो. तर हे आजूबाजूचं नेचर बघा किती सुंदर दिसत आहे. व्हॅननीच चाललेलो होतो आम्ही आणि हे जे नेचर आहे हे आमच्याच गावाचं म्हणजेच घोटी इगतपुरीचं आहे. त्यामुळे आम्हाला हे नेहमीच अनुभवायला भेटतं. नंतर व्हॅनने छान प्रवास करत आजूबाजूचा नेचर बघत-बघत आम्ही पोहोचलो कसारा या ठिकाणी. तिथे पोहोचल्यानंतरनं पप्पांनी लगेचच तिकीट्स काढले. नंतरनं या दोघी पोरांना कॅरी करत-करत आम्ही ट्रेनमध्ये बसलो. नंतरनं वडापाव असंच चटर खायचं काम आमचं चाललेलं होतं. मग फायनली आम्ही कुर्ल्याला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर थोडं ईस्ट आणि वेस्टमध्ये ॲड्रेस शोधण्यामध्ये आमचं कन्फ्युजन झालेलं होतं. रिक्षावाल्यांना विचारून आणि आम्ही घरी पोहोचलेलो. तर घर एकदम सुंदर आणि छान होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे स्टेशनपासून 5 मिनिटाच्याच अंतरावर होतं. नंतर आम्ही तिथे त्यांना गिफ्ट्स दिलं आणि जेवण केल्यानंतरनं तिथून निघालेलो. कारण की आम्हाला संध्याकाळी लेट होऊन जाईल, कारण की लास्ट ट्रेन होती आणि त्यात खूप सारी गर्दी होती आणि या दोघा मुलांना कॅरी करत आम्हाला परत नाशिकला पोहोचायचं होतं. नंतरनं इथे आम्ही वेट करत होतो आणि ह्या दोघांचा पूर्ण टाईमपास चाललेला होता. नाटकं चाललेले होते. पाण्याच्या बॉटलसोबत खेळत होते. त्यांना समजावून पण ऐकायचे नाही. नंतरनं ह्या ट्रेन्स पण किती फास्ट जात असतात. मला खूप भीती वाटते जेवढ्या जोरात ह्या फास्ट जातात ना, त्याच्यामुळे या पोरांना खूप जपून आणि लक्ष द्यावं लागतं. ट्रेननी मग आम्ही कसाऱ्याला पोहोचलेलो. तिथून व्हॅन पकडली आणि मग घरी जायला निघालेलो. आजसाठी एवढंच. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय.